तयार राहायचे बाउंड्रीच्या बाहेर। योगेश मसने यांचा पुढचा चेंडू पाहतोय आपण। अजय सिंग यांना सुरेख डोलवलेला चेंडू आणि वेदांत या संघाच्या दोन्ही खेळाडूंना मात्र पॅव्हिलियन मध्ये पाठवण्यात वाघाची भूमिका निभावली ती दिनेश टेंबे यांनी। खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी दिनेश टेंबेचं। तितकंच सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय तो योगेश मसने। 7 रनांची आवश्यकता असताना 2 चेंडू निर्धाव निघालेत या ठिकाणी। आता उरलेल्या 4 चेंडू मध्ये 7 धावा हव्यात त्या साई वेदांत या संघाला। विकेट मात्र 3 अजूनही बाकी आहेत। सामना अजूनही संपलेला नाहीये। शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना जातोय का काय पाहतोय आपण। सुंदर या ठिकाणी संधी उपलब्ध झाली होती परंतु त्या संधीचा फायदा करून घेता आला नाही। पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी। बीट झाले ते रवी मसने पाहतोय आपण। आता उरले चेंडू 3। या 3 चेंडू मध्ये 7 धावा काढण्यात यश मिळतो का वेदांत संघ का रुद्रा 11 जखडून ठेवतो या संघाला पाहतोय आपण। सुरेख चेंडू चटवला आणि योगेश मसने त्या चेंडू खाली स्वतः गोलंदाजी करून तो बॉल पकडला गेला आणि रवी मसने यांच्या विकेटचं पतन झालंय। साई वेदांत संघाला मात्र या ठिकाणी जोरदार झटका बसतोय कारण आता विजयाच्या ज्या 7 धावा आहेत त्या कोण काढणार यासाठी रवी मसने यांची जागा घेण्यासाठी पुढे सरसावलाय तो मात्र रुपेश देसाई। या ठिकाणी मात्र एक अतिरिक्त धावसंख्येत वाढ होते। एक चुकी करताना दिसतोय तो योगेश मसने। अजूनही 6 धावांची गरज आहे ती साई वेदांतला। 2 चेंडू शिल्लक आहेत। या 2 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे आणि मात्र बॅट विरकावली। चेंडू गगनचुंबी त्या चेंडू खाली 2 क्षेत्ररक्षक सुरेख संधी उपलब्ध झाली होती या ठिकाणी। विकेटचं पतन होणार होतं परंतु तितकाच वेध घेता आला नाही तो अक्षय खारीक। सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कारण जरी झेल टिपला नाही तरी मात्र 4 धावा त्यांनी वाचवल्यात आपल्या संघासाठी। पुन्हा एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो दोन्ही संघाच्या संघ मालकांना दोन्ही संघाच्या कर्णधारांना की जर सामना टाय मध्ये सुटला तर सुपर ओव्हर खेळवला जाईल याची दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे। दरम्यान हा सामना खूपच प्रेक्षणीय ठरलाय। प्रेक्षकांना पाहावयास मिळणारा हा अतुलनीय सामना रोमहर्षक सामना या ठिकाणी रंगलाय तो साई वेदांत वर्सेस रुद्रा 11। आणि मात्र या ठिकाणी बॅटची कडा आली आहे। एकच धाव मिळेल या धाव संख्येवरती। सर्व खेळाडूंना एक विनंती आहे थोडीशी लाज ठेवा। खेळाडू वृत्तीची थोडीशी लाज ठेवा तुम्ही।
मित्रांनो, मी सांगू इच्छितो की आपल्याच गावातील खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आपण सज्ज झालोय. तिथे बरेचसे प्रेक्षक उपलब्ध होते, त्याच ठिकाणी निर्णय द्यायचा होता, तो मात्र थोडासा गळपत झाले. असो, सामना निर्णयात निघाला. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, तसेच पराजित संघाचेही गोड गोड कौतुक. कारण मित्रांनो, विजय क्रिकेटचा झालाय, तुमचा आणि आमचा झालेला नाहीये. कारण या ठिकाणी बरीचशी गलबत होत असते आणि चुकीच माणसाला पुढे घेऊन जात असते. आता झालेल्या सामन्यामध्ये ओमसाई वेदांत वर्षद रुद्रा 11 संघ विजय झाला. या विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, तसेच ओमसाई वेदांत संघाचे गोड गोड कौतुक. मी विनंती करेल, या सामन्याचा सामना वीर ठरतोय तो योगेश